हाय हॅलो नमस्कार। आज व्हिडिओची सुरुवातच अशा प्रकारे करते की तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट्स करा आणि लाईक पण करा। तर आजचा दिवस आणि येणारे आयुष्यातले दिवस तुमचे आणि आमचे सुखाचे आनंदाचे जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आज आहे सोनूचा बड्डे आहे। तर बड्डेसाठी ऑलरेडी सुट्टीसाठी आम्ही सगळेच एकत्र आलेलो आहोत आणि प्राजक्ता पण आली होती सोनूच्या बड्डेला। त्यामुळे मज्जा झाली कारण मुलांना त्यांच्याच वयाची मुलं आवडत असतात। मोठ्यांपेक्षा जास्त ते जास्त म्हणजे त्यांना जास्त बड्डे एन्जॉय केल्यासारखं वाटतो। त्यामुळे सोनू, रितिका, प्राजक्ता खूप मजा करत होते। बड्डे चांगला एन्जॉय केलेला आहे त्यांनी। आणि आज सोनूचा बड्डे म्हणजे मला असं वाटते आमचं ते अधिक महिन्याचं जेवण होतं त्याच दिवशी सोनूचाच बड्डे होता। मग दुपारचा आम्ही आमरस पुरणपोळी खाल्ल्यावर मग हॉटेलमध्ये संध्याकाळी जेवायला गेलेलो। तसं तर अधिक महिना होता आणि सोनूचा बड्डे पण होता, त्यामुळे आम्ही देवदर्शन करायचं ठरवलं होतं। तर पुण्यातील दगडूशेठ हलवाईचं गणपतीचं मंदिर आहे ना, तिकडेच आम्ही जाणार होतो खरं दर्शन घेण्यासाठी, कारण बड्डे आहे त्यामुळं, वाढदिवस आहे त्यामुळं। पण तिथं ना ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम असतो आणि संध्याकाळच्या टायमाला गाडी वगैरे लावायला नाही जागा मिळत कुणीकडं, उगाच असं भरकट होते। त्या गाडी लावण्यासाठी जागा शोधावी लागते खूप, म्हणजे खूप संध्याकाळच्या टायमाला ट्रॅफिक असतं, म्हणून आम्ही ते कॅन्सल केलं। मग आम्ही तिथेच आमच्यापासून जवळ चिंचवडला मोरया गोसावी गणपतीचं मंदिर आहे, मग आम्ही तिथं गेलो दर्शन घेण्यासाठी। आणि सोनूचा वाढदिवस होता त्यामुळं सुट्टी पण एन्जॉय झाली, सुट्टीमध्ये गणपतीचं दर्शन पण झालं। आणि ज्या खास महत्त्व म्हणजे सोनूचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या दिवशी त्याला गणपतीचं दर्शन घ्यायला भेटलं, त्यामुळं खूपच मजा वाटली। तर तुम्हाला मी त्या मंदिराबद्दल थोडी माहिती सांगते आणि त्याच्या आधी मी सांगते की सोनूचा वाढदिवस केला तर आम्ही 5 जणींनी औक्षण केलं एकाच वेळेला, म्हणजे त्याच्या आईनीच सोनूच्या आईनेच त्याला पहिलं हे केलं, औक्षण केलं आणि नंतर आम्ही 5 जणींनी हात लावला, कारण सारखं तेच गोष्टी करायला त्याच्यापेक्षा एकाच वेळेला 5 जणींनी हात लावला ना ताटाला, म्हणजे आपलं जे औक्षण करण्याचं जे ताट असतं ना त्याला 5 जणींनी हात लावला तर जास्त चांगलं वाटतं, म्हणून आम्ही तशाच पद्धतीने त्याचं औक्षण केलेलं। तर आता बड्डे करून झाल्यानंतर ना केक तर आम्ही तिकडं हॉटेलमध्येच कापला म्हणा, घरी नाही कापला। तर 12 वाजता कापला होता, तर म्हणजे रवा केक खाल्ला, तेच मी तुम्हाला दाखवलं होतं। तर आता आम्ही निघालो मंदिरात, मोरया गोसावी मंदिर आहे चिंचवडला, तिथं निघाले। अगदी जवळच आहे, अगदी 15-20 मिनिटाचंच अंतर आहे। तसं तर आलं, हे बघा मंदिर आणि हे गेट आहे मंदिराचं। तर खूप छान वाटत होतं मंदिराजवळचं वातावरण, खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते। मी तर एनर्जीच म्हणेन, कारण तिथं आल्यावर ना खूप शक्ती आल्यासारखं पण वाटतं। आता तुम्हाला मी थोडी ना ह्या मंदिराबद्दल ना माहिती सांगते। श्री मोरया गोसावी गणपती मंदिर आहे ना, ते महाराष्ट्रातील पुणे चिंचवडमध्ये आहे। तर हे गणेश भक्त होते, तर गणेश भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचे हे तीर्थक्षेत्र मानले जाते किंवा आहे। पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणारे जे गणेश भक्त आहेत ते आवर्जून चिंचवडला मोरया गोसावी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येतात। तर मोरया गोसावी हे गणपतीचे भक्त होते, महान भक्त होते। ते जेजुरीजवळ अष्टविनायकमधील मयुरेश्वर म्हणजे जेजुरीजवळ जे मोरगाव आहे ना, तर त्या गणपतीचं नाव, तो गणपती अष्टविनायकमधला पहिला गणपती आहे आणि त्या गणपतीचं नाव मयुरेश्वर आहे। तर त्याचं दर्शन घेण्यासाठी हे मोरया गोसावी पायी चालत जात असत, दर्शन घेण्यासाठी जात होते आणि मोरगावच्या गणपतीची तेथेच ते उपासना करत असत। पण वृद्धापकाळात मोरगावला जाणे ना त्यांना खूप कठीण झाले होते, त्यामुळे गणपतीने त्यांना ना चिंचवड येथे म्हणजे त्यांना स्वप्नामध्ये चिंचवड येथे मंदिर स्थापन करण्याचा आदेश दिला होता गणपती बाप्पांनी, अशी श्रद्धा आहे। चिंचवडला पवना नदीमध्ये गणेश मूर्ती त्यांना प्राप्त झाली होती, मग तेथे गणपती मंदिर बांधले किंवा उभारले। आणि गणपती बाप्पा मोरया का म्हणतात? मोरया हा शब्द संत मोरया गोसावी, म्हणजे जे आता गणेश भक्त आहेत ते संत मोरया गोसावी यांच्या नावावरून आला आहे। त्यांच्या या अपार गणेश भक्तीमुळे भक्त गणपती बाप्पा मोरया असा जल्लोष करतात।
पवना नदीच्या काठी मोरया गोसावींना गणपतीचे चिंतामणी स्वरूपातील दर्शन झाले होते व त्यांना काही दैवी आदेशसुद्धा मिळाले होते, कारण ते खूपच भक्ती करत होते गणपतीचे. त्यामुळे गणपती बाप्पा त्यांच्यावर प्रसन्न झाले होते. त्यामुळे आता चिंचवडमध्ये जे मोरया गोसावी त्यांच्याच नावाने ओळखला जातो तो गणपती, तर मोरया गोसावीचं जे गणपतीचं मंदिर आहे ते त्यांच्याच नावाने ओळखलं जातं. आणि तिथं ते मंदिर पण बांधण्यात आलेलं, जे आता आपण दर्शन घेतोय ते. आता हे तुम्हाला जे दिसतंय ना, ते गणपती आतमध्ये आता दिसेलच तुम्हाला. मी तिथं अलाउड म्हणजे सगळ्या गोष्टी अलाउड होत्या, म्हणजे व्हिडिओ वगैरे घ्यायला असं कुठे लिहिलेलं नव्हतं की शूटिंग करायला अलाउड नाही वगैरे. त्यामुळे मी बिंदासपैकी व्हिडिओ घेत होती आणि आमच्या घरातले सगळे दिसत आहेत तुम्हाला. जास्त गर्दी नव्हती. हा बघा गणपती, आणि मोठी तर इथं गणपती नाही, मारुती रायाचं आहे आणि ते शंकराची पिंड आहे. इथून असं थोडं जवळच गणपती आता तुम्हाला दिसेल बघा. ही रांग आहे ना, तर पुढे गेलं हे बघा, यांच्यासमोर आत्ता गाभाऱ्यातला दिसतंय बघा, हे आमच्याच घरातले आहेत सगळे. तर तिथं आतमध्ये गणपती आहे. तर पुढे तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये, कारण का तिथं असं नव्हतं की काय व्हिडिओ वगैरे घेऊ नका. हे बघा, हे आत्ता गाभाऱ्यातलं हेच गणपतीचं मंदिर आहे. मोरया गोसावी जे गणेश भक्तांचं नाव दिलेलं आहे. आतमध्ये गणपती बाप्पा दिसतात. एक पूजेसाठी आहे ना, तो पुढे तिथेच म्हणजे हार वगैरे घातले जातात, प्रसाद ठेवला जातो. आणि आणखीन एक 2 मूर्ती आहेत ना आतमध्ये, तिथं काय आपल्याला जाऊन देत नाहीत. फक्त आपल्याला आपण जे काय आणलेलं असतं ते पूजेसाठी समोर एक मूर्ती ठेवली ना, त्याच मूर्तीला अर्पण केलं जातं जे आपण जे आणलं आहे, दुर्वा फुलं वगैरे. तर हे तुम्हाला गाभाऱ्यातील गणेशाचं पण दर्शन तुम्हाला मी व्हिडिओमार्फत दिलेलं आहे. तर अधिक महिन्यामध्ये सुद्धा देवदर्शन केलेलं म्हणजे करायचंच असतं, तर चांगलं असतं. तर आम्ही पण अनर्शी आमचं देवदर्शन झालेलं आहे सोनूच्या बड्डेच्या निमित्ताने. आणि तसं तर आम्ही सगळे एकत्र आलो, त्यामुळं आम्हाला जास्त आनंद वाटत होता आणि खूपच मजा वाटत होती. सगळे एकत्र आल्यावर जरा मजा वाटते. आणि प्राजक्ता पण होती, त्यामुळे जास्तच मजा वाटत होती, कारण ती जास्त मिक्स होते मुलांमध्ये आणि ती आमच्या घरातलीच आहे. त्यामुळे तिच्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे. त्यामुळे सगळे सोनू आणि रितिका खूप खुश असतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आमची फॅमिली कशी वाटते ते पण कमेंट्समध्ये सांगा, प्लीज सांगा. आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आजचा व्हिडिओ खूपच स्पेशल आहे, कारण सगळेच एकत्र आहेत. त्यामुळे हे बघा, सगळे हात दाखवतात तुम्हाला सगळ्यांना. रितिका पण खुश होती बघा. रितिकाला पण खूप आवडतात ह्या सगळ्या गोष्टी, कारण तिला एन्जॉय करायला खूप आवडतं. सोनू दादा, प्राजक्ता दीदी वगैरे असल्यावर ती खूप खुश असते. तरी गौरी नव्हती. आणि हां, तुम्हाला सांगायचं राहिलं की राज आणि जय नाही आहेत, ते तिकडे गावालाच आहेत. कारण ते आता ते तर बिझी आहेत, त्यामुळे ते आले नाहीत. जयचं कॉलेज असतं, राजचं आता मेडिकल. तुम्हाला मी मेडिकलचे व्हिडिओ दाखवले होते. राज पण आता बिझी असतो, त्याचं मेडिकल आहे. त्यामुळे ते दोघे नाही आलेत. नाही तर आम्ही गणपतीला गावाला एकत्र असतो तेव्हा तिथले पण तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यामुळे खूप मजा वाटते सगळे एकत्र आल्यावर. आता हे सगळेजण इकडे पुण्याला वगैरे राहतात, ते जॉबच्या निमित्ताने राहतात, नाहीतरी आमचं गाव कोकणातच आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ अजिबात स्क्रिप्ट न करता संपूर्ण बघा. आणि माझा हा लूक आहे, हे बघा. पेपर सिल्कची साडी नेसलेली आहे, तर ती खूप छान दिसते मला. नाहीतरी मला एवढे काही छान साड्या दिसत नाही आहेत, कारण तुम्हाला माहिती असेल माझा काय अवतार असतो ते. जर माझे रेग्युलर व्हिडिओ बघत असतील त्यांना नक्कीच माहिती असेल, कारण माझे कलर लावून केस खूप व्हाईट झालेले म्हणजे पांढरे झालेले आहेत. त्यामुळं आणि आत्ता लावले तर आहेत ते पण जातील, त्यामुळे मला जे आहेत त्यांना जपावं लागतं आहे. पण मला व्हिडिओमार्फत मी एकच सांगेन तुम्हाला की तुम्ही पण जर तुमचे पांढरे केस झाले असतील तर होऊ द्या, ते नैसर्गिक आहे. त्यामुळे तुम्ही लावलं म्हणजे दिसू देत, काय दिसेल ते, एवढे पण नाही. पण कलर लावून जेवढे पांढरे होतील ना, त्याच्यापेक्षा तरी ते थोडे कमीच असतील पांढरे. म्हणून कलर लावायचे जास्त भानगडीत पडू नका कोणी. आता माझ्यावरूनच मी तुम्हाला सांगते की ज्या गोष्टी मला कोण सांगायला नव्हतं, पण आता मी तुम्हाला सांगते माझ्या अनुभवातनं. तर प्लीज कलर कोणी करू नका. कधीतरी वर्षातनं एकदा काय लग्न वगैरे असलं तर करा. चला, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. बाय, टेक केअर.